फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, म्हणजे जो अँगल 90 मायनस थीटा आहे, π/2 मायनस थीटा आहे, त्याचे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणजे 90 प्लस थीटा आणि 180 मायनस थीटा किंवा π/2 मायनस थीटा, π/2 प्लस थीटा आणि π मायनस थीटा यांचे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, म्हणजे कॉस सेक आणि कॉट आणि टॅन निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय निगेटिव्ह असतं, काय पॉझिटिव्ह असतं लक्षात राहते का बघा. थर्ड क्वाड्रंटमध्ये येणारा अँगल 180 प्लस थीटा आणि 270 मायनस थीटा म्हणजेच π प्लस थीटा आणि 3π/2 मायनस थीटा हे जे अँगल आहे त्यांचा थर्ड क्वाड्रंटमध्ये कोणता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतो, टॅन आणि कॉट. म्हणजे साइन कॉस सेक कोसेक जर थर्डमध्ये अँगल येत असेल तर ते काय येणार, निगेटिव्ह येणार. फोर्थमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशो अँगल कोणते येतात, 360 मायनस थीटा किंवा 270 प्लस थीटा म्हणजेच 2π मायनस थीटा किंवा 3π